कुंज बिहारी जय गोपी जन वल्लभ जय गिरिवरधारी जय गिरिवरधारी जय यशोदनंदन जय व्रज जनरंजन जय जमुना तीरवनचारी जय कुंज बिहारी जय जमुना तीरवनचारी जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी जय राधा माधव जय कुंज बिहारी हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे जय राधा माधव श्री राधे राधा गोविंद श्री राधे जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा जगन्नाथ स्वामी नयन पथगामी जय गौरानिताय जय गौरानिताय जय गौरानिताय जय जय प्रभुपाद 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 हरिनाम संकीर्तन की जय श्रील प्रभुपाद की जय गुरु महाराज जी की जय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तमश्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी ओम नमः ओम विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत
स्वामीन इति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। हरे कृष्ण। आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या श्रीमद भागवतम चर्चेमध्ये। आणि आज एकादशी सोबतच आजची एकादशी आहे मोक्षदा एकादशी, ज्या दिवशी भगवंतांद्वारे भगवद्गीता सांगितली गेली अर्जुनाला कुरुक्षेत्राचं युद्ध सुरू होण्याच्या अगोदर। तर आज मंदिरात पण वेगवेगळे प्रोग्राम्स आहेत। इथे पण हरे कृष्ण मंदिरामध्ये दुपारी 3 वाजता भगवद्गीता आम्ही पूर्ण गाणार आहोत। रतिरूपा माताजी, पूजा माताजी, आपल्या मंदिराची पण ऑनलाईन असेल भगवद्गीता रिसायटेशन? हो हो प्रभूजी, प्रभूजी. सकाळी तर टाकले त्याची लिंक 10 ते. हा, तर त्यामध्ये पण सर्वांना विनंती आहे, तुम्हाला शक्य होईल तेवढं जरूर भाग घ्या आणि भगवद्गीतेचं आजच्या दिवशी रिसायटेशन करणं, श्लोक म्हणणं हे खूप खूप शुद्धीकरण करणारं आणि आपल्या आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती देणारं आहे। तर कृपया प्रयत्न करा आपण भाग घेण्याचा। तर आपण मागच्या वेळेला ही खूप महत्वाचा श्लोक, हा 10वा श्लोक सुरुवात केलेला, पण आपण पूर्ण नाही करू शकलो। तर आज आपण त्याच्या महत्वपूर्ण मुद्द्यांवर सरसकट चर्चा करू। त्या अगोदर एकदा हा श्लोक म्हणून घेऊ। कृपया तुम्ही म्हणण्याचा प्रयत्न करा। सूत उवाच सुतवाच सूत उवाच आत्मा रामश्च मुनयो आत्मा रामश्च मुनयो निर्ग्रंथा अपि उरुक्रमे निर्ग्रंथा अप्युपक्रमे कुर्वन्ति अहैतुकीं भक्तिं कुर्वन्ति अहेतुभक्तिम् इत्थं भूतगुणो हरिः इत्थं भूतगुणो हरिः। आत्मा रामश्च मुनयो, म्हणजे असे महान ऋषी मुनिगण जे की पूर्णपणे स्वतःमध्ये आणि स्वतःच्या आत्म्याच्या स्तरावर स्थित होऊन, ज्यांना की भौतिक जगाचं कोणतंही देणं घेणं नाहीये, अशा प्रकारे सर्व संतुष्ट असे ऋषी मुनी गण पण अपि पूर्णपणे या भौतिक जगातल्या बंधनातून मुक्त असताना निर्ग्रंथ अपि उरुक्रमे, उरु म्हणजे स्टेप, आपलं पाऊल, आणि उरुक्रमे म्हणजे भगवंतांचं असं रूप ज्यांनी की त्यांच्या छोट्या पावलातून पूर्ण ब्रह्मांड हे सामावून घेतलं, ते म्हणजे वामन देवांचं रूप। तर अशा भगवंत कृष्णांच्या, हरींच्या कुर्वंती अहैतुकीं भक्तिम, त्यांच्या अहैतुकी भक्तीमध्ये असे आत्माराम सर्वसंतुष्ट ऋषी मुनिगण पण आकर्षित होतात भगवंतांच्या अहैतुकी भक्तीमध्ये। कशामुळे आकर्षित होतात? इत्थं भूत गुणो हरिही, कारण भगवंतांचे गुण, नाम रूप गुण लीला यांचं यशोगान हे एवढं आकर्षित करणार आहे की अशा प्रकारचे आत्माराम भक्त ऋषीमुनी, ज्यांना की भौतिक जगातली कोणतीच दुसरी गोष्ट आकर्षित करू शकत नाही। आपण मागच्या वेळेला काही उदाहरण दिलेले अशा महान भक्तांचे, जसं तुकाराम महाराजांबद्दल आपण सांगितलं की सुवर्ण हे आम्हा मृत्तिके समान, म्हणजे अशा शुद्ध भक्तांना जरी तुम्ही सोनं जरी अर्पण करायचा प्रयत्न केला, त्यांच्यासाठी त्या सोन्यामध्ये आणि मातीच्या कणामध्ये काही फारसा फरक नाहीये। सोन्यामध्ये फक्त एवढंच त्यांच्यासाठी विशेष आहे की ते भगवंतांच्या सेवेमध्ये अर्पण करू शकतो, भगवंतांना अलंकार करण्यासाठी वगैरे।
पण भगवंतांच्या सेवेसाठी जर ती गोष्ट वापरता येत नसेल, तर ती कितीही मौल्यवान असू, अशा प्रकारच्या आत्माराम ऋषीमुनींसाठी ती गोष्ट बिलकुल निरर्थक आहे, आकर्षित नाहीये. तर इथे शौनकादी ऋषी हे सूत गोस्वामींना प्रश्न विचारत आहेत. श्रील व्यासदेवांचे पुत्र शुकदेव गोस्वामी जे जन्मल्यापासून मुक्तात्मा होते आणि आत्माराम होते, पूर्ण संतुष्ट होते. त्यांना भौतिक जगातल्या कोणत्याच गोष्टीबद्दल काही देणं-घेणं किंवा आकर्षण नव्हतं. तर अशा प्रकारे ते कशाप्रकारे भगवंतांच्या ह्या अहेतुकी भक्तीचं वर्णन करणाऱ्या श्रीमद भागवताबद्दल आकर्षित झाले, आकृष्ट झाले, हा प्रश्न विचारत आहे. तर इथं आपण तात्पर्य थोडंसं मोठं आहे, याचे महत्त्वाचे काही-काही भाग कव्हर करू. उरुक्रम शब्दाबद्दल आपण चर्चा केली, की उरुक्रम या शब्दाचा अर्थ आहे, की ज्यांच्या कार्याची महिमा थोर आहे. तर उरुक्रम हा विशेषतः भगवंतांच्या वामन अवताराला, ज्यांनी की आपल्या 3 छोट्या पावलांमध्ये पूर्ण ब्रह्मांडामधले उच्च मर्त्यलोक आणि जे पाताळ लोक, पृथ्वीच्या खालचे जे प्लॅनेटरी सिस्टम्स आहेत, ते सर्व 14 ब्रह्मांडामधले जे हे आहेत प्लॅनेटरी सिस्टम्स, ते आपल्या पावलांनी कव्हर केले. त्याच्यामुळे अशा भगवंतांच्या रूपाला वामन अवतार संबोधलं जातं. तर अशा भगवंतांच्या शुद्ध भक्तीने आणि शुद्ध भक्तीमध्ये भगवंतांचे यशोगान ऐकून त्याच्याकडे असे आत्माराम भक्त पण आकर्षित होतात. आणि पुढे संस्कृत धातू व्यवस्थेनुसार कुर्वंती हा शब्द इतरांसाठी काही करण्याच्या अर्थाने उपयोगात आणला जातो. म्हणून त्याचा अर्थ असा, की आत्माराम जन भगवंतांची प्रेमभक्ती करतात, ती स्वतःच्या स्वार्थासाठी नाही, तर भगवान उरुक्रमांच्या संतोषासाठी. हा फरक आहे एका साधारण भक्तामध्ये, जे आता भक्ती करण्याचा प्रयत्न करत आहेत साधना भक्तीद्वारे, आणि भगवंतांचे जे श्रेष्ठ भक्त, जे शुद्ध भक्तीच्या स्तरावर भगवंतांची सेवा करतात. फरक हा आहे, की जे साधना भक्त आहेत, ते भगवंतांची सेवा करतात. मला आनंद वाटत आहे, छान वाटत आहे. आपण बऱ्याच वेळा भक्तांकडून ऐकतो आणि ती चांगली गोष्ट आहे, वाईट नाहीये, की प्रभूजी मला ना कीर्तन करायला खूप आवडतं, खूप छान वाटतं, त्याच्यामुळे मी कीर्तन करणार. चांगली गोष्ट आहे, काही हरकत नाही, जरूर करायला पाहिजे. पण शुद्ध भक्तीचं स्तर कोणतं आहे, की केवळ माझ्या आनंदासाठी नाही, तर मला उद्या आनंद वाटू न वाटू त्याच्यामध्ये फरक पडत नाही. फरक कुठे पाहिजे? भगवंतांना आनंद प्रदान करण्यासाठी. मग मला जे आवडतं किंवा न आवडतं ते दुय्यम आहे. भगवंतांच्या आनंदासाठी, त्यांच्या संतोषासाठी हे आत्माराम भक्त, शुद्ध भक्त हे भगवंतांची प्रेमभक्ती अर्पण करतात त्यांना. जसं आपण पाहतो शास्त्रामध्ये पण खूप सारे उदाहरणं आहेत. आपण तुकाराम महाराजांचं उदाहरण पाहतो, जिथं की इतके सारे ईर्ष्याळू व्यक्ती होते गावामध्ये, देहू गावामध्ये, ज्यांना की त्यांच्याबद्दल अनुसूया म्हणजे ईर्ष्या होती आणि खूप सारे प्रयत्न केले गेले त्यांना खाली ओढण्याचे किंवा त्यांच्या अपकीर्ती पसरवण्याचे. पण तरी तुकाराम महाराज हे सर्व अपमान, ईर्ष्या सहन करून पण तिथे त्यांनी आपली भक्ती चालू ठेवली. पत्नीकडून विशेष कडून सपोर्ट नसायचा, पण त्या सर्वांमध्ये पण तुकाराम महाराजांनी कधीही त्यांची कंप्लेन कधीही केलेली नाहीये. आणि त्यांना पण भक्तीमध्ये आणण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. आणि आपण शास्त्रामध्ये अजून एक उदाहरण पाहतो, श्री माधवेंद्र पुरींचं. वय 90 पेक्षा जास्त होतं आणि इतक्या वृद्धावस्थेमध्ये ज्यावेळेस भगवंतांनी, गोपालजींनी, जे की गोवर्धनवर स्थित आहेत वृंदावनमध्ये, त्यांनी इच्छा व्यक्त केली, की खूप वर्ष गोपालजींची जे अर्च विग्रह होते, ते एका झाडी-झुडपांच्या खाली लपवून ठेवल्यामुळे, कारण मोगलांचं आक्रमण झालेलं वृंदावनवर आणि खूप साऱ्या मंदिरांची तोडफोड वगैरे करण्यात आली. तर त्यावेळेस गोपालजींची जे अर्चविग्रह होते, ते संरक्षणासाठी मंदिरातून दूर काढून एका झाडा-झुडपांच्या खाली, त्यांना मातीच्या खाली ठेवण्यात आलं. ते इतके वर्ष तिथे राहिल्यामुळे गोपालजींनी इच्छा व्यक्त केली, की माझं
मला जे आहे खूप उष्णतेचा त्रास होत आहे, तर कृपया तुम्ही नीलाचल पर्वतावरचं जे चंदन आहे, त्या चंदनाचा लेप जर मला अर्पण केला, तर मला खूप थंडावा वाटेल, छान वाटेल. आणि माधवेंद्र पुरीनी एका क्षणाचाही वेळ न घेता लगेच गोपालजींची जी सेवा करायची ती अर्चविग्रहांची जी सेवा करायची, त्यासाठी ब्रजभूमीमधले काही लोकांची नेमणूक करून स्वतः लगेच पायी निघाले. त्या काळात तर म्हणजे जवळपास 500 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. 500 पेक्षा थोडी जास्त. त्या काळात तर काही आजच्यासारखे इकडून-तिकडे दळणवळणाचे साधनं नसायचे एवढे चांगले. बैलगाडी वगैरे पण नाही, सरळ पायी निघाले आणि एवढं वय 85-90च्या वरचं वय आणि तो मार्ग साधा सोपा नसायचा. पहिल्याच्या काळी भारत म्हणजे आजच्यासारखं जसं आहे 27 राज्य त्या प्रकारे नसायचा. एका राज्यातून दुसरं राज्य, एक राज्य म्हणजेच एक ऑटोनॉमस रिजन असायचा. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाताना वगैरे बरेचसे भाग हे चालण्यासाठी दरोडेखोरांनी वगैरे भरलेले फार जास्त भीतीदायक होते आणि चंदन ही त्या काळात पण खूप मौल्यवान कमोडिटी, खूप मौल्यवान गोष्ट होती. त्याला परत आणायचं म्हणजे जीवाला धोका आहे. इतक्या मौल्यवान गोष्टीला आणताना हानी होण्याची खूप जास्त शक्यता आहे. ते चंदनाला प्राप्त करण्यासाठी त्यांच्या जीवाला पण धोका होऊ शकत होता. पण हे सर्व धोके पत्करून माधवेंद्रपुरी एका क्षणाचीही उसंत न घेता लगेच वृंदावन म्हणजे गोवर्धन वृंदावनपासून नीलाचल म्हणजे जगन्नाथपुरी तुम्ही Google मॅपवर टाकू शकता. 1600 किलोमीटरपेक्षा जास्त अंतर आहे. लगेच निघाले चालत. आणि आपण बघतो, की अंततः ज्यावेळेस त्यांना अ, नीलाचल जगन्नाथपुरीला जाताना रेमुना धाम येथे थांबले. आपल्या काही महिन्यांपूर्वी ओरिसामध्ये एक दुर्दैवी रेल्वे अपघात झालेला बालासोरच्या जवळ आपल्याला लक्षात असेल. तर त्या रेल्वे अपघाताच्या जवळपास 1-1.5 किलोमीटरवरच हे रेमुनाचं सुंदर मंदिर आहे, खीरचोर गोपीनाथ यांचं. तर त्या खीरचोर गोपीनाथ यांच्या मंदिराच्या तिथे माधवेंद्र पुरींसाठी साक्षात भगवंतांनी, गोपीनाथजींनी आपल्या खिरीच्या त्यांना जे मटक्यांमध्ये, मातीच्या भांड्यांमध्ये खीर अर्पण केली जाते. खूप विशेष त्याला म्हटलं जातं अमृत केली. तर ती खीर चाखण्याची इच्छा झाली माधवेंद्र पुरींची. कारण त्यांची इच्छा होती ज्या प्रकारे भगवंतांना इथं हा खिरीचा नैवेद्य दाखवला जातो, त्याचप्रमाणे खिरीचा नैवेद्य मला गोपालजींना दाखवायचा आहे वृंदावनमध्ये गोवर्धनवर. तर अशा प्रकारे इच्छा त्यांनी मनामध्ये व्यक्त केल्यानंतर गोपालजींनी स्वतः नैवेद्य दाखवल्यानंतर खिरीचं एक भांडं स्वतःच्या अर्चविग्रहाच्या पाठीमागे लपवून ठेवलं आणि नंतर माधवेंद्र पुरींसाठी ते भांडं देण्यासाठी त्या पुजाऱ्याच्या रात्री स्वप्नात आले भगवंत, की आपण खिरीचे जे भांडे घेऊन गेलेत नैवेद्य दाखवल्यानंतर, त्याच्यामध्ये एक मातीचं भांडं कमी आहे. कारण मी ते लपवून ठेवलेलं आहे अर्चविग्रहाच्या पाठीमागे. तुम्ही कृपया ते भांडं घ्या आणि ह्या गावामध्ये माधवेंद्र पुरी नावाचे एक महान भक्त आलेले त्यांना शोधा आणि त्यांना हे मातीचं नैवेद्याने भरलेलं भांडं, अमृत केलेने भरलेलं भांडं त्यांना प्रदान करा. अशा प्रकारे पुजाऱ्याला त्यांनी स्वप्नातून आज्ञा दिली भगवंतांनी, गोपीनाथजींनी. आणि कारण भगवंतांनी आपल्या शुद्ध भक्तासाठी खिरीचं भांडं लपवून ठेवलं, त्याच्यामुळे त्या दिवसापासून त्या अर्चविग्रहांचं नाव झालं खीर चोर गोपीनाथ. तर अशा प्रकारे आपण बघतो, की भगवंतांचे भक्त हे भगवंतांची इच्छा पूर्ण करण्याकरता कोणतीही कसर सोडत नाहीत. आपल्या वृद्धत्वाचं त्यांनी पर्वा केली नाही. आपल्या तब्येतीची पर्वा केली नाही. आपल्या सुरक्षिततेची पर्वा केली नाही. आणि त्याचप्रमाणे भगवंतांचे जे भक्त आहेत, त्यांची कोणतीही इच्छा पूर्ण करण्याकरता भगवंत पण कधी मागे हटत नाहीत. तर अशा प्रकारे भगवंतांचं आणि भगवंतांच्या शुद्ध भक्तांचं हे नातं आपण पाहतो आणि त्यांचं इथे वर्णन आहे अशा आत्माराम भक्तांचं, जे की भगवंतांच्या गुणांनी आकर्षित होतात. आणि प्रभुपाद सांगतात, की ज्यावेळेस मनुष्य इंद्रिय तृप्ती करतो, सेन्स ग्रॅटिफिकेशन इंद्रिय भोग करतो, त्याची वेगवेगळी कारणं असतात. जसं की कुणाला भौतिक भोगाची इच्छा असते, कुणाला प्रसिद्धीची इच्छा असते, कुणाला यौगिक सिद्धी प्राप्त करण्याची इच्छा असते. परंतु
भगवंतांचे जे शुद्ध भक्त आहेत त्यांच्या शुद्ध भक्तीच्या मागे एकच इच्छा असते. कोणती इच्छा आहे ती? आता आपण चर्चा केल्याप्रमाणे प्रभुजीज माताजीज कोणत्या इच्छेने शुद्ध भक्त भक्ती करतात? शिरीष तारे भगवंत प्रभूजी. भगवंतांची इच्छा पूर्ण करण्याकरता हा, भगवंतांना प्रसन्न करण्याकरता. करण्याकरता. स्वतःच्या आनंदाची त्यांना मला आज आनंद वाटत आहे किंवा त्रास होईल ती वेगळी गोष्ट आहे. माझं इच्छा काय असली पाहिजे? भगवंतांना काय आनंद देईल. जसं नारद मुनी म्हणतो, माधवेंद्र पुरींच्या उदाहरणामधून आपण पाहतो. तर अशा प्रकारच्या भक्तांबद्दल सांगितलेलं आहे. आपल्याला हायलाइट केलेली टेक्स्ट दिसत आहे, म्हणून अहेतुकी. हो प्रभूजी. हा, होय प्रभू. म्हणून अहेतुकी म्हणजे हेतू म्हणजे कोणता तरी हेतू ठेवणं, कोणती तरी इच्छा ठेवणं. आणि अहेतुकी म्हणजे आपल्या स्वतःचा कोणताही हेतू न ठेवता केवळ आणि केवळ भगवंतांच्या आनंदासाठी केलेली भक्ती, त्याला शुद्ध भक्ती म्हटलं जातं. अहेतुकी अर्थात विशुद्ध भक्ती म्हणजे वर वर्णिलेल्या व्यक्तिगत लाभांची इच्छा न ठेवता भगवंतांची केलेली प्रेममय सेवा. म्हणजे सगळ्यांना फरक कळाला. आपली साधी भक्ती ती पण चांगली आहे, काही न करण्यापेक्षा ते केलेलं चांगलं. साधी भक्ती ही आपण करतो आपल्याला आवडतं म्हणून, आपल्याला छान वाटतं म्हणून. पण विशुद्ध भक्ती काय आहे? आपल्याला छान वाटू न छान वाटू ते महत्वाचं नाहीये. कुणाला छान वाटणं आवश्यक आहे? भगवंतांना. भगवंतांना छान वाटणं आवश्यक आहे. त्याला विशुद्ध भक्ती म्हटलं जातं. आणि भक्तीच्या स्तरावर ही विशुद्ध भक्ती ही सर्वश्रेष्ठ स्तरावर समजली जाते. विशुद्ध भक्ती म्हणजे वर वर्णिलेल्या व्यक्तिगत लाभांची इच्छा न ठेवता भगवंतांची केलेली प्रेममय सेवा. अशा सर्व प्रकारच्या वैयक्तिक लाभांच्या इच्छांपासून पूर्णपणे मुक्त असलेल्या निष्काम भक्तांच्या सेवेने सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्ण पूर्ण संतुष्ट होतात. आणि ज्यावेळेस अशा प्रकारचे निष्काम भक्त, निष्काम म्हणजे असं नाही की त्यांना कोणती इच्छा नाहीये. निष्काम भक्त म्हणजे त्यांना आपल्या स्वतःच्या भौतिक लाभाची इच्छा नाहीये, पण भगवंतांना आनंद प्रदान करण्याची केवळ इच्छा आहे. त्यांना निष्काम भक्त म्हटलेलं येते. तर अशा प्रकारचे निष्काम भक्त आपल्या सर्व सेवेने शक्तिमान भगवान श्रीकृष्ण यांना पूर्णपणे संतुष्ट करतात. भगवंत पूर्णपणे संतुष्ट होतात अशा. आणि आपण त्या नारद मुनीच लक्षात येत आहे. माधवेंद्र पुरींची कथा चर्चित होतो, तर त्या कथेमध्ये शेवटी त्यांना ज्यावेळेस त्यांची ख्याती पसरते, की असे कोणते भगवंतांचे भक्त आहेत, ज्यांना खीर प्रदान करण्यासाठी भगवंतांनी स्वतः खिरीचं मातीचं भांड चोरलं. तर अशी ख्याती माधवेंद्र पुरींची सगळीकडे पसरली. आणि माधवेंद्र पुरी हे यांना ख्याती एवढी नकोशी वाटायची. त्यांनी रात्रीतून ते ज्यावेळेस मातीचं भांड पुजाऱ्यांनी त्यांना दिलं, त्यांनी मोठ्या आनंदाने त्या खिरीचा स्वीकार केला. आणि ते मातीचं भांड पण भगवंतांनी चोरलेलं असल्यामुळे इतकं प्रिय होतं माधवेंद्र पुरींना, की त्यांनी त्या भांड्याचे फोडून छोटे-छोटे तुकडे केले आणि आपल्या वस्त्रामध्ये, आपल्या अंगावर घेतलेल्या वस्त्रामध्ये ते सर्व तुकडे बांधून घेतले आणि ते बांधून आपल्या शरीराला घट्ट बांधले आणि तिथून रात्रीच निघाले ते रेमुनामधून. कशामुळे निघाले? कोण सांगू शकेल कारण? काय असू शकेल कारण? आपला अंदाज काय? त्यांना त्यांच्या अर्धविग्रहांना ते खीर द्यायचे होते. हरे हां, कृष्ण. नक्की. खीर तर त्यांनी स्वीकार केली आणि त्यांना तशी बनवून खीर अर्पण करायची होती. पण ते तिथून निघून जाण्याचं कारण म्हणजे त्यांची ख्याती पसरू लागली होती. लोकांना कळू लागलं होतं, की अरे असे कोण भक्त आहेत ज्यांच्यासाठी भगवंतांनी खीर चोरली. मग अशा भक्तांना, भगवंतांच्या शुद्ध भक्तांना प्रसिद्धी नकोय. म्हणून त्यांनी रात्रीतून तिथून पळ काढला, की बाबा लोकांनी गुणगान करत येऊ नये, की आपण खूप महान भक्त आहात आणि कसं काय आपल्यासाठी भगवंतांनी खीर चोरली. तर भगवंतांच्या भक्तांमध्ये आणि भगवंतांमध्ये नेहमी अशी एक स्पर्धा चालू असते. कोणती स्पर्धा चालू असते? की भगवंतांचे भक्त भगवंतांचं गुणगान करण्यामध्ये, यशोगान करण्यामध्ये रुची घेतात आणि भगवंत भगवंतांच्या भक्तांचं गुणगान करण्यामध्ये, त्यांची यशोकीर्ती वाढवण्यामध्ये रस घेतात. तर गोपीनाथजींनी
माधवेंद्र पुरींसाठी खीर चोरली आणि माधवेंद्र पुरींनी ते खिरीचं भांड घेऊन लगेच तिथून निघाले, कारण त्यांना लोकांकडून गुणगान नको पाहिजे होतं. पण अशी गोष्ट आहे, भगवंत पण अशा भक्तांसाठी त्यांची कीर्ती दूर-दूरपर्यंत पसरवतात. तर माधवेंद्र पुरी हे नीलाचल म्हणजे जगन्नाथपुरीमध्ये येण्याच्या अगोदर त्यांची ख्याती तिथपर्यंत पसरलेली अगोदर, की असे एक भक्त आहेत ज्यांच्यासाठी गोपीनाथजींनी स्वतः खीर चोरली. म्हणून जे पुरी त्या राज्याचे जे राजा होते त्यावेळेसचे, त्यांनी माधवेंद्र पुरींची जी गरज होती, त्यांना काय नेण्यासाठी गेले होते ते? चंदन घेऊन जाण्यासाठी. त्यांच्यासाठी चंदनाची व्यवस्था केली बैलगाड्यांमध्ये भरून आणि लगेच त्यांना म्हणजे त्यांच्या सेवेसाठी सगळी व्यवस्था करून त्यांना ते चंदन अर्पण केलं आणि त्यांना कागदपत्र पण त्यावेळेस तयार करून दिले, की एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये सीमा बदलताना, क्रॉस करताना जे कारण चंदन हे खूप मौल्यवान कमोडिटी आहे, खूप मौल्यवान गोष्ट आहे. त्यासाठी कागदपत्र पण दिले, की कुणी दिलेलं चंदन आहे, कुठे जाणार आहे, त्यासाठी त्यांना जाण्यासाठी काही अडचण होऊ नये. आणि माधवेंद्र पुरी ज्यावेळेस हे बैलगाडीमध्ये भरलेलं चंदन घेऊन परत जात होते, त्यावेळेस पुन्हा ऑफकोर्स ते दिवस-रात्र तर काही चालू शकणार नाही. 1600 किलोमीटरचं अंतर आहे. मग रात्री ज्यावेळेस एका ठिकाणी ते हॉल्ट घेत होते, थांबलेले होते, त्या ठिकाणी पुन्हा गोपीनाथजी त्यांच्या स्वप्नात आले, माधवेंद्र पुरींच्या आणि त्यांना सांगितलं, की "हे माधवेंद्र पुरी, हे रेमुनामध्ये जिथं तुम्ही दर्शन घेतलेलं गोपीनाथजी अर्चविग्रहांचं, ते गोपीनाथ आणि मी गोपालजी जे की गोवर्धनवर स्थित आहे, आम्ही दोघंही काही वेगळे नाहीयेत. त्याच्यामुळे तुम्ही जर हे जे चंदन तुम्ही घेऊन येत आहात ब्रजभूमीला, ते तुम्ही रेमुनामध्ये गोपीनाथजींच्या अर्चविग्रहाला जरी अर्पण केलं, तरी मला इथे वृंदावनमध्ये गोवर्धनवर गोपालजी यांच्या अर्चविग्रहाला मला थंडावा प्राप्त होईल. तर तुम्ही कृपया त्या गोपीनाथजींना एवढं घेऊन येण्याची इथे गरज नाहीये. रेमुनामध्ये राहून तिथे गोपीनाथजींना तुम्ही चंदन अर्पण करा. आणि माधवेंद्र पुरींनी प्रेममय सेवेने त्या चंदनाचा लेप बनवून गोपीनाथ विग्रहांना रेमुना येथे ते चंदन अर्पण केलं अशा प्रकारे. तर सांगण्याचा अर्थ पूर्णपणे आत्माराम, सर्वसंतुष्ट भक्त पण भगवंतांच्या गुणांनी आकर्षित होतात, त्यांच्या शुद्ध भक्तीने आकर्षित होतात. ज्यांना की अशा भक्तांना ह्या भौतिक जगातली कोणतीच गोष्ट आसक्त करू शकत नाही. पण भगवंत अशा भक्तांना पण आकर्षित करतात. आणि कशाप्रकारे आकर्षित करतात? इत्थं भूत गुणो हरिः. इत्थं भूत गुणो हरिः. शेवटचं जी ओळ आहे. इत्थं भूत गुणो हरिः. कारण भगवंतांचे असे जे आश्चर्यकारक खूप सुंदर असे जे गुण आहेत, सुपर ह्युमन ॲक्टिव्हिटीज, विशेष प्रकारचे त्यांच्या लीला करणारे अशा गुणांमुळे भगवंतांचे भक्त त्यांच्याकडे आकर्षित होतात. आणि प्रभुपादजी पुढे सांगतात, की बाकीच्या प्रकारचे जे भौतिक आनंद आहेत या भौतिक जगामध्ये, जे आनंद वाटतात पण खरे तर ते आनंद नाहीयेत. जसं एका कर्मी व्यक्तीसाठी, भोगी व्यक्तीसाठी भौतिक सुखाचा इंद्रिय तृप्तीचा अनुभव तो आनंद आहे किंवा योगींसाठी योगिक शक्तींना प्राप्त करणे, योगिक सिद्धींना प्राप्त करणे, तो आनंद आहे किंवा जे ज्ञानी आहेत त्यांना भगवंतांच्या ब्रह्मज्योतीमध्ये, भगवंतांच्या शरीरातून निघणारा जो प्रकाश आहे ब्रह्मज्योती, त्याच्यामध्ये विलीन होणे, तो आनंद आहे. पण अशा दुसऱ्या कोणत्या आनंदाची अभिलाषा करणे म्हणजे इथे सांगितलंय एका वासराचं किंवा गाईच्या खुरानी झालेला जो खड्डा असतो तो किती असतो? एवढासा छोटासा असतो. गाईचं खुर आणि खड्डा किती होणार? एवढा. तर समुद्राच्या पाण्याची तुलना तुम्ही जर त्या गाईच्या खुरानी बनलेल्या खड्ड्याच्या पाण्यात केली, तर त्याच्यामध्ये एवढुसं पाणी आहे बस छोटंसं आणि समुद्राचं पाणी हे अनंत पाणी आहे. खूप मोठं पाण्याचा तो साठा आहे. तर दोन्हीचं तुलना होऊ शकत नाही. त्याच प्रकारे अशा भौतिक प्राप्तींनी मिळणारा जो आनंद आहे, जो की कर्मी लोकं किंवा योगीच किंवा ज्ञानीच हे आनंद घेण्याचा प्रयत्न करतात. त्या आनंदाची तुलना भगवंतांच्या शुद्ध भक्तीसोबत होऊ शकत नाही. भगवंतांच्या शुद्ध भक्तीत प्राप्त होणारा जो आनंद आहे, तो एका समुद्राच्या पाण्याच्या
ह्याच्यासारखा, साठ्यासारखा. पण या भौतिक गोष्टींचा जो मिळणारा आनंद आहे तो आहे एकदम गाईच्या खुराच्या खड्ड्यामध्ये जे छोटंसं पाण्याचं डबकं असतं त्या छोट्याशा पाण्याच्या डबक्यासारखं आहे. तर दोघांची तुलना कधीही होऊ शकत नाही. आणि इथे भागवत आपल्याला दुसऱ्या भक्तांचं पण उदाहरण देत आहे. जसं सनक सनातन सनंदन सनत कुमार, ह्या 4 चतुष्कुमारांचं उदाहरण दिलंय जे ब्रह्माजींचे मानसपुत्र आहे. ते अगोदर ब्रह्मवादी होते आणि त्यांनी भगवंतांच्या चरणकमळांवरील तुळशी पत्रांचा ज्यावेळेस वास घेतला तर त्या भगवंत विष्णूंना अर्पण केलेल्या तुळशी पत्रांच्या सुगंधाने आकर्षित होऊन त्यांनी पण ब्रह्मज्ञान सोडून भगवंतांच्या शुद्ध भक्तीला ग्रहण केलं. म्हणजे सांगण्याचा अर्थ असा की अशा प्रकारचे जे महान ज्ञानी आहेत, शुकदेव गोस्वामींसारखे किंवा चतुष्कुमारांसारखे अशा प्रकारचे महान ज्ञानी जे की भौतिक आकर्षणापासून पूर्ण विलिप्त आहेत, त्याच्याशी बिलकुल अनासक्त आहेत, पण भगवंतांच्या शुद्ध भक्तीने ते पण आकर्षित होतात. आणि वेगवेगळ्या भक्तांचं उदाहरण दिलेलं आहे. जसं की ब्रजभूमीतल्या ज्या गोपीज होत्या त्या भगवंतांच्या सौंदर्याने आकर्षित झाल्या. श्रीमती रुक्मिणी देवी ही विदर्भातल्या राजांची राजकन्या होती, राजकुमारी होती. आणि रुक्मिणी देवींनी भगवंत कृष्णांना किती वेळा पाहिलेलं? त्यांना स्वतःचे पती म्हणून स्वीकार करण्याची इच्छा बाळगताना. प्रभूजीज माताजीज हरे कृष्ण पाहिलं प्रभूजी, नव्हतं. दंडवत. पाहिलंच नव्हतं. त्यांना कधीही पाहिलं नव्हतं. पण नारद मुनींकडून त्यांच्या वेगवेगळ्या यश आणि लीलांचं वर्णन ऐकलेलं होतं आणि केवळ त्यांच्या यशाचं वर्णन ऐकून रुक्मिणी देवी या इतक्या आकर्षित झाल्या होत्या भगवंतांकडे की त्यांनी मनामध्ये ठरवलं की मला पती म्हणून स्वीकार करायचा तर केवळ हीच व्यक्ती स्वीकार करायची आहे, नाहीतर मला दुसरी कोणतीही व्यक्ती स्वतःचे पती म्हणून स्वीकार करायची नाहीये. किंवा दुसरं उदाहरण दिलं जातं भगवंतांच्या ज्या इटर्नल कन्सॉर्ट, त्यांच्या ज्या नित्य अर्धांगिनी आहेत वैकुंठ लोकामध्ये, लक्ष्मीजी, त्यांचं उदाहरण दिलं जातं की लक्ष्मीजी ज्यांचं छोटीशी कृपादृष्टी प्राप्त करण्यासाठी या जगातला प्रत्येक मनुष्य धडपडत असतो की बाबा थोडीशी लक्ष्मीची कृपा आपल्यावर पण प्राप्त व्हावी. अशा एक नाही, दोन नाही, तर हजारो लक्ष्मी नित्य नियमित भगवंतांची सेवा करण्यामध्ये गुंतलेले असतात वैकुंठ लोकामध्ये. आणि असं सांगितलं जातं की सेवा कशा प्रकारे अर्पण करतात? भगवंतांच्या चरण कमलांची सेवा करून. आणि वैकुंठ लोकामध्ये जे वेगवेगळे महाल आहेत जिथे भगवंत निवास करतात, त्या महालाचे जे फ्लोअर्स आहेत म्हणजे ज्या फरशा आहेत तिथे कधी धूळ साचत नाही. इतकी स्वच्छता अशीच राहते. पृथ्वीसारखं नाहीये की आत्ता झाडलं, थोड्या वेळाने पुन्हा धूळ साचणार, पुन्हा मॉपिंग करावं लागणार. तरी पण असे फ्लोअर्स इतके स्वच्छ आहेत की स्वतःचा चेहरा आपण त्याच्यामध्ये पाहू शकू. इतकी स्वच्छता असताना पण लक्ष्मीजी स्वतःच्या हातांनी तिथं मंदिर मार्जना म्हणजे भगवंतांच्या जे राहण्याचं ठिकाण आहे त्याची जे फ्लोअर्स आहेत, फरशी आहे, त्याला स्वच्छ करतात तरी पण. कशामुळे? याच्यासाठी नाही की ते फ्लोअर घाण आहे म्हणून, पण भगवंतांच्या सेवेमध्ये स्वतःला अर्पण करता यावं म्हणून साक्षात लक्ष्मीजी पण वैकुंठ भूमीमधले जे फ्लोअर्स आहेत ते स्वतः स्वच्छ करण्याची सेवा घेतात. असं नाही की त्यांच्याकडं नोकर-चाकर कमी आहेत. पण भगवंतांची सेवा करण्याची त्यांची स्वतःची तेवढी इच्छा आहे, आकर्षण आहे. आणि पुढे भागवत सांगतं, इत्थं भूत गुणो हरिही. हरिही या शब्दाचा अर्थ काय? हरश्चैव इति हरी. म्हणजे ते कशाचं हरण करतात? आपल्या जीवनामध्ये जे कोणतं काही अशुभ आहे, आपल्या भक्तीसाठी जे पूरक नाहीये, आपल्या हृदयामधले अनर्थ असू द्या किंवा आपल्याला भगवंतांच्या सेवेमध्ये बाधा ठरणारे दुसऱ्या कोणते अडचणी असू द्या, अशा सगळ्या अडचणींची जे आपल्या जीवनामध्ये सर्व अशुभ आहे भक्तीसाठी, त्या भक्तीसाठीच्या सर्व अशुभ गोष्टींचं हरण करतात. म्हणून त्यांचं नाव काय आहे? हरी. हरश्चैती इति हरी. काय हरण करतात ते?
सगळ्या अशुभ गोष्टी दूर करतात आपल्या जीवनातून, ज्या की भक्तीसाठी आपल्याला अडथळा बनत आहेत, बाधा बनत आहेत. आपल्या व्यक्तिगत वैशिष्ट्याने आणि दिव्य गुणांनी भगवान शुद्ध भक्ताच्या सर्व मानसिक क्रियांना आपल्याकडे आकर्षून घेतात. अशी भगवंतांची आकर्षण शक्ती आहे. ते आकर्षण इतके प्रबळ असते की शुद्ध भक्ती 4 पुरुषार्थांपैकी एकाचीही हाव धरीत नाही. हे 4 पुरुषार्थ कोणते? प्रभुजी, माताजी, सामान्य मनुष्य ज्याच्याकडे आकर्षित होतात आणि जे वेदांमध्ये सर्व ठिकाणी जास्तीत जास्त याची चर्चा आहे. कोणते पुरुषार्थ आहेत ते? धर्म, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. काम, मोक्ष. हा, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. म्हणजे धर्माचं पालन करणं कशासाठी? अर्थार्जन व्हावं, संपत्ती चांगली मिळावी. आणि ती संपत्ती कशासाठी वापरायची? भौतिक इच्छांची प्राप्ती करण्यासाठी, कामपूर्ती करण्यासाठी. आणि नंतर ती इच्छा पूर्ण झाल्यानंतर मग आपण मुक्तीचा विचार करू. हे कुणाचं शिकवण आहे? 4 पुरुषार्थांचं, जे की वेदांमध्ये सांगितले. पण भक्ती ही त्या पुरुषार्थांपेक्षा श्रेष्ठ आहे. म्हणून भक्तीला काय म्हटलं जातं? पंचम पुरुषार्थ. पंचम पुरुषार्थ म्हणजे ह्या 4 पुरुषार्थांच्या परी आहेत. 4 पुरुषार्थांच्या वर आहे भक्ती. आपण ती आपल्या स्वतःच्या भौतिक लाभासाठी नाही करत, तर भगवंतांच्या आनंदासाठी करतो. अशा रीतीने ह्या श्लोकाच्या, म्हणजे आत्माराम जो श्लोक पाहिला आपण, याच्यातल्या प्रत्येक शब्दाची व्याख्या केल्यावर आपणाला शुद्ध भक्ताच्या मनाला आकर्षित करणाऱ्या भगवंतांच्या असंख्य दिव्य गुणांची जाणीव होते, की कशा प्रकारे भगवंतांचे शुद्ध भक्त भगवंतांकडे का आकर्षित होतात याची आपल्याला थोडीशी कल्पना मिळते. आणि जसं आपण मागच्या वेळेला चर्चा केली, हा श्लोक विशेष आहे याकरिता की चैतन्य महाप्रभूंनी स्वतः 64 प्रकारे ह्या श्लोकाचं एक्सप्लेनेशन, ह्या श्लोकाचं विवरण सांगितलं श्रील सनातन गोस्वामींना. तर एक सुंदर पुस्तक आहे प्रभुपादांचं, टीचिंग्स ऑफ लॉर्ड चैतन्य. म्हणजे मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन असं काहीतरी असेल, चैतन्य महाप्रभूंची शिकवण वगैरे ट्रान्सलेशन असेल त्याचं. तर ते पुस्तक आपण पाहू शकता. त्या पुस्तकामध्ये या श्लोकाचे जे चैतन्य महाप्रभूंनी वेगवेगळे 64 प्रकारे जे विवरण सांगितलेले आहेत, ते त्या पुस्तकामध्ये प्रभुपादांनी दिलेले आहेत. आणि तेच विवरण चैतन्य चरितामृत मध्ये पण आपल्याला पाहायला मिळतात. तर कुणाचा काही प्रश्न आहे यावर? प्रभुजीज, माताजीज, आपण पुढे जाऊ. धन्यवाद प्रभुजी. हरे कृष्ण. ठीक आहे, आपण पुढचा श्लोक म्हणू. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. हरेर्गुणाक्षिप्तमतिर्भगवान् हरेर्गुणाक्षिप्तमतिर् भगवान् बादरायणिः अद्यगान् महदाख्यानम् नित्यं विष्णु जनः प्रियः तर इथे नैमिषारण्यमधले ऋषीगण, शौनकादी ऋषी विचारत आहेत, श्रील व्यासदेवांचे पुत्र शुकदेव गोस्वामी हे केवळ आध्यात्मिक सामर्थ्यानेच पूर्ण नव्हते, तर ते भगवंतांच्या भक्तांनाही अतिशय प्रिय होते. त्यांनी या महान भागवत आख्यानाचे नियमपूर्वक अध्ययन केले. तर हे शौनकादी ऋषी मुनींच्या प्रश्नावर सूत गोस्वामी उत्तर देत आहेत की शौनकादी मुनींनी विचारलेला प्रश्न, शुकदेव गोस्वामी भगवंतांचे शुद्ध भक्त हे कशा प्रकारे भागवताकडे आकर्षित झाले भगवंतांच्या श्रवणाने, तर ते केवळ आध्यात्मिक सामर्थ्यानेच पूर्ण नव्हते, तर भगवंतांचे जे भक्त होते त्यांना पण ते प्रिय झाले. कशा प्रकारे झाले? ज्या वेळेस ते ब्रह्मवादी मार्गावरून भगवंतांच्या शुद्ध भक्तीमध्ये ज्या वेळेस दाखल झाले भागवताच्या श्रवणाने. दोघांमध्ये फरक काय आहे?
ब्रह्मवादी मार्ग म्हणजे भगवंतांचं जे पूर्ण पुरुषोत्तम भगवान रूप आहे, श्यामसुंदर रूप आहे, त्याला न मानणं आणि भगवंतांचं जे केवळ ब्रह्मज्योती आहे, त्यालाच सर्वश्रेष्ठ म्हणून स्वीकार करणं. तर त्या समजाचे श्रील शुकदेव गोस्वामी अगोदर होते. परंतु ज्यावेळेस व्यासदेवांनी त्यांना श्रीमद भागवतम मधल्या भगवंतांच्या लीलांचे श्लोक ऐकवले, त्यावेळेस त्यांचं हृदय परिवर्तन झालं. ते भगवंतांचे शुद्ध भक्त बनले आणि अशा प्रकारे त्यांना भागवताचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भागवताचं ज्यावेळेस त्यांना आकर्षण निर्माण झालं, त्यावेळेस त्यांच्या भागवताच्या या रसामुळे भगवंतांचे जे भक्त आहेत, ते पण त्या भक्तांना पण शुकदेव गोस्वामी अतिशय प्रिय झाले. अद्य गान महदाख्यानम नित्यम विष्णुजना प्रियः. विष्णुजन म्हणजे भगवंतांचे जे भक्त. अशा विष्णुजनांना, भगवंतांच्या भक्तांना शुकदेव गोस्वामी हे प्रिय झाले त्यांच्या भागवताच्या रसामुळे. आणि इथे तात्पर्यामध्ये प्रभुपादजी सांगतात की कशा प्रकारे शुकदेव गोस्वामी त्यांच्या आईच्या पोटात असताना पासून हे मुक्तात्मा होते. त्यांचा जन्म ह्या भौतिक जगातल्या आपला तुमचा माझा जन्म जसा होतो त्या प्रकारे नव्हता झालेला. आपण भौतिक जगामध्ये पाहतो की जन्म झाल्या झाल्या जे लहान मूल असतं, पूर्णतः त्याला बाहेरच्या जगामध्ये काय चालू आहे काहीच कळत नसतं, कारण इतकं त्याला आईच्या पोटातून बाहेरच्या वातावरणात येण्याची त्याची पहिली वेळ असते. तर सुरुवातीला नर्स किंवा डॉक्टर त्या मुलाला स्वच्छ करतात, त्याला अंघोळ घातली जाते आणि त्याला स्वच्छ करून फ्रेश कपड्यांमध्ये ज्यावेळेस उबदार कपड्यांमध्ये ठेवलं जातं, त्यावेळेस हळू-हळू त्याला वातावरणाची सवय होते बाहेरच्या. पण शुकदेव गोस्वामींचा जन्म असा नव्हता. आईच्या जन्मानंतर लगेच म्हणजे ते जन्मात पोटात असतानाच ते मुक्तात्मा होते आणि जन्मानंतर लगेच त्यांनी ग्रहत्याग करून जंगलामध्ये जाण्यासाठी निघाले ते. आणि श्रील व्यासदेवांना हे माहिती होतं की शुकदेव गोस्वामी हे साधे व्यक्ती नाहीये, तर ते मुक्तात्मा आहेत, महान भगवंतांचे दास आहेत. तर त्यांना भगवंतांचे दिव्य गुण हे भागवतातून सांगितलेले जे श्लोक होते व्यासदेवांनी इतके छान वाटले की त्यांनी ब्रह्मवाद, निराकार ब्रह्मामध्ये तन्मय राहण्याचे सोडून त्यांनी भगवंतांच्या शुद्ध भक्तीकडे आकर्षित झाले शुकदेव गोस्वामी. आपण पुढे जाऊ आणि अशा प्रकारे पिता पुत्र म्हणजे श्रील व्यासदेव आणि त्यांचे पुत्र शुकदेव गोस्वामी हे दोघेही श्रीमद भागवतम ह्याच्या चर्चेमध्ये मग्न असल्यामुळे आणि याच्यामध्ये रस घेण्यामुळे मग्न झाल्यामुळे जे भगवंतांचे भक्त आहेत विष्णुजन, हे पण त्यांनी अशा शुद्ध भक्तांची संगतीची आस धरली आणि शुकदेव गोस्वामी हे भगवंतांच्या भक्तांना पण प्रिय झाले. आपण पुढे जाऊ. तर आता आपण कोणत्या गोष्टीवर चर्चा करत आहोत? भागवताचा उगम कसा झाला आणि भागवताचा उगम कसा झाला याच्यामध्ये आपण पाहिलं भागवताचे जे लेखक आहेत श्रील व्यासदेव त्यांचा इतिहास पाहिला आणि व्यासदेवांना प्रेरित करणारे जे त्यांचे गुरु आहेत नारद मुनी त्यांचा इतिहास पाहिला. आता या भौतिक जगामध्ये श्रीमद भागवतम कसं सांगितलं गेलं त्याबद्दल सूत गोस्वामी सांगणार आहेत आणि त्याच्याबद्दल महत्वाचा मुद्दा आहे परीक्षित महाराजांचा जन्म. कारण परीक्षित महाराज हे पांडवांचे वंशज होते. अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू आणि उत्तरेचा मुलगा म्हणजे परीक्षित महाराज. तर ह्या परीक्षित महाराजांचा जो जन्म होता, जे जीवन होतं आणि जो जीवनाचा शेवट होता, अंत, हे तिन्ही गोष्टी केवळ आणि केवळ एका उद्देशासाठी झाल्या. तो उद्देश म्हणजे भगवंतांच्या श्रीमद भागवतम रूपामध्ये या भौतिक जगामध्ये येण्यासाठी मदत करणं, सेवा करणं. तर त्या अशा महान राजर्षी राजा परीक्षित महाराज यांचा जन्म कसा झाला या इथे आता आपण इथे इतिहास थोडा पाहू. सूत गोस्वामींनी शौनक प्रमुख ऋषी समुदायाला उद्देशून म्हटले, मी आता श्रीकृष्णांच्या दिव्य कथा व राजर्षी परीक्षित महाराजांचा जन्म, कर्तृत्व आणि उद्धार तसेच पांडूच्या मुलांची गृहस्थ आश्रमातून निवृत्ती या विषयांचे वर्णन करून सांगेल.
कुणाला आपल्यापैकी तात्पर्य वाचायला आवडेल? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी, मी वाचू का? हरे कृष्ण. क्षितिजा माताजी, ठीक आहे. आणि अजून कुणी पण हरीश प्रभू, तुम्हाला पण वाचायचं, तुम्ही पुढचं वाचा. हाँ ठीक आहे. हरे कृष्ण यस ठीक. हरे कृष्ण. क्षितिजा माताजी, येस. हाँ, हरे कृष्ण. श्रीला प्रभुपाद की जय. भगवान श्रीकृष्ण पतित जीवांविषयी अत्यंत दयाळू आहेत. ते स्वतः विविध रूपाने त्यांच्यात अवतीर्ण होतात आणि त्यांच्या संगतीने नित्याच्या कार्यात भाग घेतात. भगवंतांच्या कार्याच्या संबंधातील अर्वाचीन अथवा प्राचीन अशी कोणत्याही ऐतिहासिक घटना भगवंतांची दिव्य कथा म्हणून समजली जाते. श्रीकृष्णांविना पुराणे, महाभारत यासारखी पूरक वाङ्मये केवळ ऐतिहासिक घटना आहेत. परंतु श्रीकृष्णामुळे त्यांना दिव्यत्व आले आहे. जेव्हा आपण त्यांचे श्रवण करतो तेव्हा आपण दिव्यत्वाने भगवंतांशी जोडले जातो. भागवत सुद्धा एक पुराणच आहे. तथापि त्याचे वैशिष्ट्य हे आहे की त्यात श्री चैतन्य महाप्रभूंनी भागवताची अमल पुराण म्हणून प्रशंसा एक केली आहे. एक लाईन सुटली माताजी. त्यात भगवंतांचे चरित्र प्रामुख्याने आहे. हा, सॉरी. त्यात भगवंतांचे चरित्र प्रामुख्याने आहे. त्या केवळ पूरक ऐतिहासिक घटना नव्हे. श्री चैतन्य महाप्रभूंनी भागवताची अमल पुराण म्हणून प्रशंसा केली आहे. भागवत पुराणाच्या भक्तांचा एक अल्पबुद्धी वर्ग आहे. अशा वर्गातील लोक प्राथमिक स्कंदांना समजून न घेताच 10व्या स्कंदात वर्णन केलेल्या भगवंतांच्या लीलांचे आस्वादन करण्याची इच्छा करतात. त्यांचा समज असा असतो की इतर स्कंदांचा श्रीकृष्णांशी काहीही संबंध नाही आणि अज्ञानातून मूर्खपणाने ते प्रथम 10वा स्कंद अध्ययनासाठी घेतात. अशा वाचकांना येथे विशेष करून हे सांगण्यात आले आहे की भागवताचे इतर स्कंद देखील 10व्या स्कंदाप्रमाणे महत्वाचे आहेत. कोणीही इतर 9 स्कंदांचा आशय पूर्णपणे समजून घेतल्याविना 10व्या स्कंदातील विषयवस्तू जाण्याचा प्रयत्न करू नये. भगवान श्रीकृष्ण आणि त्यांच्या पांडवांसारखे भक्त हे एकाच पातळीवर आहेत. श्रीकृष्ण आपल्या भक्तांपासून भिन्न नाहीत आणि पांडवांसारखे शुद्ध भक्त श्रीकृष्णाहून भिन्न नाहीत. भक्त आणि भगवान परस्परांशी संबंधित आहेत आणि ते वेगळे होऊ शकत नाहीत. म्हणून त्यांच्याविषयी बोलणे म्हणजे कृष्ण कथाच होय. धन्यवाद माताजी. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. हरे कृष्ण. तर इथे आपण बघतो की भगवंतांच्या नाम, रूप, गुण, लीला यांचं यशोगान असू द्या किंवा भगवंतांच्या भक्ताबद्दलची, जे शुद्ध भक्त आहेत त्यांच्या बद्दलची जी चर्चा आहे, इथे सांगितलंय की हे दोन्हीही तेवढेच महत्वाचे आहेत. तर कधी कधी काही अल्पबुद्धी लोक, प्रभुपाद सांगत आहेत की काही अल्पबुद्धीचे लोक असतात, त्यांचा असा समज असतो की मला केवळ भगवंतांच्याच लीलेबद्दल, म्हणजे त्यांचे जे वृंदावनची लीला आहे त्याच्याबद्दलच फक्त ऐकायचं आहे आणि अशा प्रकारे भगवंतांचं पूर्ण प्रकारे स्तर समजून न घेता डायरेक्ट ते 10व्या स्कंदाला भागवताच्या जातात. तर इथे ते रिकमेंड केलेलं नाही आहे. इथे काय सांगितलंय की आपण स्टेप बाय स्टेप प्रत्येक स्कंदातून गेलं पाहिजे. आधी भगवंत कोण आहेत, त्यांच्या भक्तीचं स्तर काय आहे, त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या भक्तांनी कशा प्रकारे भगवंतांची शुद्ध भक्ती प्राप्त केली आपल्या जीवनामध्ये, हे समजून घेणं पण तेवढंच महत्वाचं आहे. मगच आपण भगवंतांच्या ज्या लीला आहेत खऱ्या प्रकारे वृंदावनमध्ये केलेल्या, ब्रजभूमीमध्ये केलेल्या, त्यांना खऱ्या प्रकारे समजून घेऊ शकतो. जर भगवंतांच्या भक्तांबद्दल, भक्तीबद्दल व्यवस्थित समजून घेतलं नाही, भगवंतांच्या स्तराबद्दल व्यवस्थित समजून घेतलं नाही, तर 10व्या स्कंदामधल्या लीला पण आपल्याला, जसं आपण भौतिक मॅगझिन मध्ये भौतिक लोकांबद्दल ऐकतो, ही ऍक्ट्रेस, तो ऍक्टर, त्यांचं ते अफेअर होतं, असं आपण भगवंतांबद्दल पण भौतिक ज्या प्रकारे घटना ऐकतो त्या घटनांप्रमाणे भगवंतांच्या लीला पण आपण समजू लागू. जर आपल्याला या भक्तीच्या जे भक्ती मार्गाचं जे हे आहे, एक मिनिट, एक सिद्धांत आहे, भक्ती मार्गाचे जे सिद्धांत आहेत त्याचं जर आपण व्यवस्थित जाणून घेतलं नाही, भगवंतांच्या भक्तांबद्दल जाणून घेतलं नाही, तर भगवंतांचा आपला जो समज आहे तो केवळ
मेंटल स्तरावर म्हणजे आपल्या मानसिक स्तरावर राहील, आपल्या हृदयामध्ये भक्ती कधीही त्यामुळे येणार नाही. त्याच्यामुळे आपल्याला काय करणं आवश्यक आहे? भगवंतांच्या भक्तांबद्दल, भक्ती मार्गाबद्दल आणि भगवंतांच्या स्तराबद्दल जाणून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. ज्याच्यासाठी 1 ते 9 स्कंद यांचा अभ्यास आपला व्यवस्थित झाला पाहिजे. मगच 10व्या स्कंदाला आपण गेलं पाहिजे. एक एक गोष्ट सांगेल आपल्याला, की वृंदावनमध्ये प्रभुपादजी सांगतात, की अशा प्रकारचे काही लोकांचा ग्रुप आहे, ज्यांना प्राकृत सहजियाच मानलं जातं. ते प्राकृत सहजियाच काय करतात, की भगवंतांच्या ज्या लीला आहेत, त्यांना इमिटेट करण्याचा, त्यांना कॉपी करण्याचा प्रयत्न करतात. असं दाखवून, की आपल्याला पण भगवंतांच्या शुद्ध भक्तीचा स्तर प्राप्त झालाय. पण त्यांनी हे पहिले जे 9 स्कंद आहेत, व्यवस्थितपणे यांचा अभ्यास केलेला नाहीये. भगवंतांना समजून घेतलेलं नाहीये, पूर्ण पुरुषोत्तम भगवंत स्तरावर आणि त्यामुळे लगेच ते भगवंतांच्या लीलांचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात. पण भगवंतांच्या स्तराला न जाणल्यामुळे स्वतःला ते चुकीने भगवंतांच्या स्तरावर मानू लागतात, की भगवंतांनी गोपींसोबत लीला केल्या, मग मी पण गोपींसोबत लीला करणार. हा जो समज आहे, प्रभुपादजी सांगतात, की हा आहे प्राकृत सहजिया. प्राकृत सहजिया प्रभुपाद म्हणतात, की तुम्हाला जर कॉपी करायचं आहे ना भगवंतांची लीला, तर केवळ बरोबरच्या लीला कॉपी नका करू. मग त्या पण लीला कॉपी करा, ज्याच्यामध्ये भगवंतांनी जो गोवर्धन पर्वत आहे, तो आपल्या डाव्या हाताच्या करंगळीवर धारण केला. केवळ धारण नाही केला, 7 दिवस आणि 7 रात्र धारण केला. मग तुम्ही ते पण कॉपी करण्याचा प्रयत्न करा. भगवंतांनी पूर्ण गोवर्धन पर्वत उचलला, तुम्ही कमीत कमी छोटा स्टूल किंवा खुर्ची तरी उचलून दाखवा. छोटासा दगड तरी उचलून दाखवा करंगळीच्या टोकावर. जर ते तुम्ही करू शकत नसाल, तर तुम्ही भगवंतांच्या लीला कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका, असं प्रभुपादजी सांगतायत. तर आपण काळजीपूर्वक अभ्यास केला पाहिजे ह्या गोष्टींचा आणि आपल्याला डायरेक्ट उडी नाही घ्यायची भगवंतांच्या व्रजभूमीच्या लीलांमध्ये. त्यांना अगोदर समजून घेणं आवश्यक आहे. आणि भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये प्रभुपादजी खूप सुंदर सांगतात. प्रभुपादजी सांगतात, की भगवंत महान कसे आहेत, हे तर खूप सारे वेगवेगळे धर्म सांगतात पाश्चात्य देशातले. पण कशाप्रकारे भगवंत महान आहेत, हे जाणून घेणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. फक्त भगवंत महान आहेत हे जाणणं चांगलं आहे, पण पुरेसं नाहीये. कशाप्रकारे महान आहेत, ते जास्त महत्त्वाचं आहे. आपण पुढच्या श्लोकाला जाऊ. कृपया म्हणण्याचा प्रयत्न करा. यदा मृदे कौरवसृञ्जयानाम् यदा मृदे कौरवसृजयानां वीरेष्वतो वीरगतिं गतेषु वीरेष्वगतिं गतेषु द्रकोदराविद्धगदाभिमर्श कृकोदराविद्गदाभिमर्श भग्नो रुदण्डे धृतराष्ट्रपुत्रे भग्नो रुदण्डे धृतराष्ट्रपुत्रे भर्तुः प्रियं द्रौनिरिति स्म पश्यन् भ्रातुर्प्रियं द्रौनिरितिं स्म पश्यन् कृष्णसुतानां स्वपतां शिरांसि कृष्णासुतां स्वपतां शिरांसि उपाहरद्विप्रियमेव तस्य उपहराद्विप्रियमेव तस्य जुगुप्सित जुगुप्सितं कर्म विगर्हयन्ति जुगुप्सितं कर्म विगर्हयन्ति तर मे बी आजच्यासाठी आपण हे श्लोक शेवटचे घेऊ आणि आज इथे कन्क्लूड करू. कौरव हरे आणि कृष्ण प्रभूजी, सादर प्रणाम. हरे कृष्ण. प्रभूजी, आपण 12वा श्लोक मिस केला का? मिस परीक्षित केला. होतो. अच्छा, एक मिनिट हा. बहुतेक हो, बरोबर आहे. हो प्रभूजी, करेक्ट हो. करेक्ट. येस. आपण 12वा श्लोक एकदा म्हणू. धन्यवाद माताजी. परीक्षितोऽथ राजर्षे परीक्षितो राजर्षे
जन्म कर्म विलापनम जन्म कर्म विलापनम संस्थां च पाण्डुपुत्राणाम् संस्थां च पाण्डुपुत्राणां वक्षे कृष्णकथोदयम् वक्षे कृष्णकथोदयम् तर अशा प्रकारे भागवताचा इतिहास सांगताना आता सूत गोस्वामी हे श्रील परीक्षित महाराज जे की राजर्षी आहेत, ज्यांचा जन्म, ज्यांचं जीवन आणि ज्यांच्या जन्माचा शेवट ह्या तीनही गोष्टी केवळ आणि केवळ भागवताला या जगामध्ये आणण्यासाठीच होत्या, त्यांचं वर्णन करत आहेत परीक्षित महाराजांचं. सूत ऐसा ही गोस्वामी, है, बद्ध जीवों को सोने देना चाहिए इसे। हरे आज कृष्ण. तो 1 बजे तो सूत गोस्वामींनी शौनक प्रमुख ऋषी समुदायाला उद्देशून म्हटले, मी आता श्रीकृष्णांच्या दिव्य कथा व राजर्षी परीक्षित महाराजांचा जन्म, कर्तृत्व, उद्धार तसेच पांडूंच्या मुलांची गृहस्थ आश्रमातून निवृत्ती या विषयांचे वर्णन करून सांगेल. तर आता परीक्षित महाराजांच्या जन्मकथेला सुरुवात होत आहे. आणि आपण पाहिलं की ज्या वेगवेगळे जे कोणते पुराण, जे कोणते इतिहास आहेत, त्यांना महत्व आहे. कशामुळे? कारण त्यामध्ये भगवंत श्रीकृष्णांचं वर्णन आहे. या एका ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणी. ज्या ठिकाणी भगवंतांच्या कार्याचं वर्णन आहे, ती कथा दिव्य कथा म्हणून समजली जाते. आणि ज्या वेळेस एखाद्या लिखाणामध्ये, एखाद्या वाङ्मयामध्ये भगवंतांबद्दल, भगवंतांच्या भक्तीबद्दल किंवा भगवंतांच्या भक्तांबद्दल वर्णन नाहीये, ते वाङ्मय म्हणजे साधारण वाङ्मय आहे. त्याला प्रजल्प म्हटलं जातं. प्रजल्प म्हणजे जे की या भौतिक जगातल्या गोष्टींबद्दल चर्चा आहे त्याच्यामध्ये. भक्तीशी काही त्याचं घेणं देणं नाहीये. पण बाकीच्या इतिहास म्हणा, पुराण म्हणा आणि श्रीमद भागवत याच्यात फरक काय आहे? श्रीमद भागवत पुराण याच्यामध्ये केवळ आणि केवळ भगवंतांच्या शुद्ध भक्तीची चर्चा आहे. याच्यामध्ये धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे जे पुरुषार्थ आहेत त्यांच्याबद्दल चर्चा नाहीये. म्हणून श्री चैतन्य महाप्रभूंनी या भागवत पुराणाला अमल पुराण असं म्हटलेलं आहे. अमल पुराण म्हणजे पूर्णपणे स्वच्छ, पूर्णपणे शुद्ध असं पुराण आहे ते. आणि आपण ह्या अल्पबुद्धी लोकांबद्दल आता चर्चा केली की कशा प्रकारे प्राकृत सहजिया नावाचे काही लोक असतात, जे की भगवंतांच्या भक्ताबद्दल, त्यांच्या भक्तीबद्दल चर्चा केलेले जे 1 ते 9 स्कंद आहेत, त्या 9 स्कंदांना सोडून डायरेक्ट 10व्या स्कंदाकडे जाण्याचा प्रयत्न करतात. आणि त्यांना भगवंतांचा स्तर व्यवस्थितपणे न कळाल्यामुळे भगवंतांच्या ज्या लीला आहेत, त्यांना ते व्यवस्थित प्रकारे समजून घेऊ शकत नाहीत. केवळ त्याचा कॉपी करण्याचा, त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करतात. आणि भक्तांचा काय संबंध आहे? भक्त हे अनुसरण करतात आणि प्राकृत सहजियास हे अनुकरण करतात. फरक आहे, अनुकरण म्हणजे कॉपी करणे आणि अनुसरण म्हणजे भगवंतांनी आणि त्यांच्या शुद्ध भक्तांनी दाखवलेल्या मार्गावर जाण्याचा प्रयत्न करणे, त्यांचा मार्ग पालन करणे, कॉपी नाही करणे. तर आपण हे श्लोक आत्ता वाचले, तर ह्यांचा अनुवाद वाचू. हरे कृष्णा. हरीश प्रभूजी, तुम्हाला वाचायचं आहे? हरीश प्रभूजी आहे? हरीश प्रभूजी. हा संजय. हा संजय. माधुरी माताजी, तुम्ही पुढचं वाच. ठीक आहे. संजय प्रभू. हरे कृष्ण. कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. कौरव आणि पांडवांकडील दोन्ही पक्षांचे योद्धे कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर मारले गेले आणि मेलेले योद्धे आपापल्या गतीला प्राप्त झाले. भीमसेनाने माती मोडल्यामुळे धृतराष्ट्रपुत्र दुर्योधनही द्रोणाचार्यांच्या पुत्राने अश्वत्थाम्याने द्रौपदीच्या झोपलेल्या 5 मुली कापून आपल्या
स्वामीला अर्थातच दुर्योधनाला हे आवडेल असं करण्याचा विचार करून त्याला ती भेट दाखल नेऊन दिली, परंतु या गुन्ह्याचा कृत्याचा दुर्योधनाने स्वीकार केला. त्याला मुळीच खूप वाटले नाही. धन्यवाद धन्यवाद प्रभूजी. संजय प्रभूजी, हरे कृष्ण. माधुरी कृष्ण माताजी, प्रभूजी. हरे कृष्ण. माधुरी माताजी, तुम्हाला वाचायचं आहे? तात्पर्य वाचायचं ना? हा, हरे कृष्ण. हरे कृष्ण. भागवतात कुरुक्षेत्राच्या युद्ध समाप्तीनंतर श्रीकृष्णांच्या लीला कथांचा प्रारंभ होतो. कुरुक्षेत्रावरच भगवान भगवद्गीतेत स्वतःविषयी बोलले, म्हणून भगवद्गीता व भागवत दोन्हीही भगवंतांचेच दिव्य विषय आहेत. गीता ही कृष्ण कथाच आहे, बरोबर आहे? बरोबर. ही कृष्ण कथाच आहे किंवा श्रीकृष्णांचा विषय आहे, कारण ती भगवंतांनी सांगितली आहे. भागवत देखील कृष्ण कथाच आहे, कारण ती भगवंतांविषयी सांगितली गेली आहे. सर्वांना या दोन्ही कृष्ण कथा अवगत करता याव्यात अशी भगवान श्री चैतन्य महाप्रभूंची इच्छा आणि आज्ञा होती. भगवान कृष्ण चैतन्य हे कृष्ण भक्तांच्या रूपात आलेले स्वतः श्रीकृष्णच आहेत. म्हणून भगवान श्रीकृष्ण आणि श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू या दोघांविषयीचे केलेले विवरण समान आहे. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंची अशी इच्छा आहे की भारतात ज्यांनी जन्म घेतला आहे त्या सर्वांनी या कृष्ण कथा गंभीरतेने समजून घ्याव्यात आणि पूर्ण साक्षात्कारानंतर त्यांनी जगात सर्वत्र तो दिव्य संदेश पोहोचवावा. असे झाल्यावर या आक्रांत झालेल्या जगात इच्छित शांती आणि समृद्धी येईल. हरे कृष्ण. धन्यवाद माताजी. श्रील प्रभुपाद की जय. तर इथे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे श्रीमद भगवद्गीता आणि भागवतम ह्या दोन्हीही कृष्ण कथा आहेत. भगवद्गीता आहे भगवंत कृष्णांनी स्वतःबद्दल सांगितलेली, म्हणजे आत्म्याबद्दल वर्णन आहे. त्याच्यामध्ये स्वतःच्या भगवंतांच्या गुणांबद्दलचं वर्णन आहे, भक्तीबद्दलचं वर्णन आहे आणि प्रकृतीचे जे 3 नियम आहेत यांच्याबद्दलचं विस्तारामध्ये वर्णन आहे भगवद्गीतेमध्ये. तर भगवद्गीता ही भगवंतांनी सांगितलेली आहे आणि श्रीमद भागवतम हे भगवंतांबद्दल सांगितलेलं आहे, भगवंतांच्या शुद्ध भक्तीबद्दल सांगितलं गेलेलं आहे. तर दोन्ही कृष्ण कथा आहेत आणि चैतन्य महाप्रभूंनी स्वतः इच्छा व्यक्त केली की ह्या कृष्ण भक्ती मार्गाचं पालन करणारे जे भक्त आहेत त्या सर्वांनी जरूर गीता आणि भागवत या दोन्ही ग्रंथांचा व्यवस्थितपणे अभ्यास केला पाहिजे. कशासाठी अभ्यास केला पाहिजे? आपण त्या गंभीरतेने समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या समजून घेतल्यानंतर काय करायला पाहिजे? आपण त्याचा प्रचार प्रसार करण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे की तुम्ही व्यवस्थित समजून घेतल्यानंतर तुम्ही बाकीच्या लोकांना पण ती समजून सांगण्यासाठी मदत करू शकता. आणि भगवंत कृष्ण 18व्या स्कंदामध्ये सांगतात, स्कंद नाही 18व्या अध्यायामध्ये सांगतात भगवद्गीतेच्या की भगवद्गीता जाणून घेणे, भक्तीचं ज्ञान भगवद्गीतेमधून ते जाणून घेणे म्हणजे त्याचा अभ्यास करणं म्हणजे भगवंतांना आपण आपल्या सेवा केल्यासारखं आहे. भगवद्गीता वाचणं, समजून घेणं. आणि जो कोणी व्यक्ती देशात प्रचार प्रसार करण्यामध्ये सेवा अर्पण अत्यंत प्रिय आहे, हे भगवंत सांगतात भगवद्गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये. तर आपल्याला जर भगवंतांना प्रिय व्हायचंय तर आपण घेतलं पाहिजे आणि ज्या प्रकारे आपल्याला आपल्या छोट्याशा बुद्धीने, भगवंतांनी दिलेल्या बुद्धीने ज्या प्रकारे समजून सांगता येईल जरूर आपण प्रयत्न केला पाहिजे. पण व्यवस्थितपणे शिकून घेतल्यानंतर, व्यवस्थितपणे समजून घेतल्यानंतर आपण त्याचा प्रचार प्रसार केला पाहिजे. आणि अशा प्रकारे जर भगवत संदेशाचा या जगामध्ये प्रचार प्रसार केला तर या भौतिक जगामध्ये आता जे कोणते खूप सारे इकडे तिकडे बऱ्याच प्रकारचे नेहमी एक झाल्यानंतर दुसरे प्रॉब्लेम चालू असतात, वेगवेगळ्या देशांचे भांडणं, युद्ध चालू असतात. तर अशा देशाला जर आपल्याला समृद्धी आणायची, शांतता आणायची तर भगवंतांच्या भक्तीचा प्रचार प्रसार खूप आवश्यक आहे. कोणत्याही भौतिक उपायाने ती शांतता प्राप्त होणार नाही. तर इथे आपण आजचं आपलं चर्चा इथे कन्क्लूड करू. आजच्या झालेल्या चर्चेवर किंवा
अजून कोणता आपला काही प्रश्न आहे, टिप्पणी आहे? हरे कृष्ण प्रभुजीज माताजीज. नाही प्रभूजी. ठीक, धन्यवाद. आणि जसं आपण सुरुवातीला अनाऊन्स केलेला आजचा दिवस खूप महत्वपूर्ण दिवस आहे. आज मोक्षदा एकादशी आहे आणि गीता जयंती पण आहे. तर आपण सगळ्यांनी जरूर प्रयत्न करा भगवद्गीतेचं पठण करण्याचा. खूप खूप महत्वाचं आहे आज. धन्यवाद. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर की जय. श्रील प्रभुपाद की जय. जय. हरे सादर कृष्ण. प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण हरे हरे कृष्ण. कृष्ण प्रभुजी हरे भगवद्गीता हरे कृष्ण. कृष्ण. धन्यवाद. हरे हरे कृष्ण. कृष्ण. गीता जयंतीच्या सर्वांना, सर्व भक्तांना शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद किरण. धन्यवाद. हरे 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 धन्यवाद प्रभूजी. हरे हरे कृष्ण. कृष्ण.